गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून एक ओळख आहे। आदिवासी जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत असताना अनेक आदिवासी विद्यार्थ्यांवर अत्याचाराचे प्रकरण जे आहे ते समोर आलेले आहे। एक वर्षात 6 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली, परंतु कारवाई जी आहे ते गुन्हा दाखल करण्यात आला। काही शिक्षक त्यात फरार आहेत। हा मुद्दा घेऊन आणि विद्यार्थ्यांना डीबीटी द्वारे मिळालेल्या रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळवणे आणि आर्थिक शोषण केल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करून पदावरून निलंबित करण्यात यावे आणि समाज कल्याण वसतिगृहात जे विद्यार्थिनी मुली शिक्षण घेतात तिथे मुख्याध्यापिका जे आहेत ते महिला मुख्याध्यापक नियुक्त करण्यात यावी, ही मागणी घेऊन शरद पवार संघटनेचे नेते भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर व कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित आहेत। आणि हा जे उपोषण आहे बेमुदत साखळी उपोषण आहे। आपल्या सोबत आंदोलक करते आणि कार्यकर्ते आहेत, आपण जाणून घेऊ काही विषय आहे। खूप मुलांसाठी विषय आहे, खूप गंभीर विषय आहे। आता उघडकीस झालंय की हे खूप आधीपासून चालत होता, पण आता शासनाने जे मुलांच्या अकाउंटमध्ये जे पैसे जमा करत होते त्याच्यामुळे हे उघडकीस आलेलं असं आम्हाला निर्देशात आलं आहे। आणि त्यांनी सागर मुलगाला खूप फॉलोअप केला होता आणि त्यांनी यांना तहसीलदारांना आधी निवेदन पण दिले होते, अल्टिमेशन पण दिले होते, पण त्यांना दुर्लक्ष केलं गेलं। त्याच्यामुळे आम्हाला इथे त्यांना सपोर्ट द्यायला इथे यावं लागलं आणि हे खूप मुलांचं नुकसान याच्यामध्ये दिसत आहे। कारण पैसे इथे 3000 जवळजवळ पैसे 3082 रुपये जवळजवळ काढलेले आहे आणि हे आणि टोटल 6.5 लाख जे आहे 190 विद्यार्थींचे पैसे आहेत आणि यांनी काढलेले आहे। कशासाठी काढलाय, का काढलाय आणि याच्यासाठी काय ते खुलासा देत नाहीये। त्याच्यासाठी शेवटी त्यांना हे डिसिजन घ्यावं लागला उपोषण इथे बसण्यासाठी। अनेक किंवा जे विद्युत भार आहे ते कमी आहे आणि अनेक विद्युत भार कमी असल्यामुळे व्होल्टेज कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे बोरवेल जळत आहेत किंवा घरातील जे फ्रीज किंवा वॉशिंग मशीन असे इलेक्ट्रॉनिक साहित्य जे आहे ते जळत आहे, तर काय म्हणतात? हे जे विषय आहे ते हा विषय खूप गंभीर विषय आहे आणि नेहमी सिरोंचा तालुक्याकडे दुर्लक्ष केलं जाते शासनाचं। आणि हा इतकं आता उन्हाळा चालू आहे, गरमी आहे, टेम्परेचर वाढत आहे आणि वरतून लोड शेडिंगचा इथे आम्हाला दिसत आहे। दुसऱ्या इथे हे लोकांकडे दुसरं काही शेतीशिवाय दुसरं काही रोजगार नाहीये, दुसरं काही त्यांना सोलत नाहीये आणि शासन पूर्णपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे। लोड शेडिंगमुळे त्यांचे ट्रान्सफॉर्मर मीटर हे सर्व जळून राहिले आहे आणि हे जे मेंटेनन्स जे शासन देते मेंटेनन्ससाठी पैसे ते कुठे पैसे जाते? ठेकेदार आहे, त्यांना दिलेलं आहे काम, तर त्यांनी करावं प्रामाणिकपणे, मेंटेनन्सचं काम करावं। इतकं वर्ष झाले 50 जवळजवळ 50 वर्ष झालेले आहे, त्यांच्याकडे काही कोणी बघत नाही, काही नाही। आल्यापेलीवरून ते पोल येत आहे, मेंटेनन्सचं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि शासन जे आहे माझा आरोप आहे की हे आमच्या सिरोंचा तालुक्याकडे नेहमी दुर्लक्ष करत आहे। आणि हे जे आता नवीन यांनी मीटर जे लावण्यासाठी पण आमच्या लोकांनी निवेदन दिलं होता, यासाठी पण मला शासनाला सांगायचं आहे की आपण आधी मीटर लावायच्या आधी आपण याच्या जे आहे लोकांमध्ये जागरूकता करणं आवश्यक होतं। तुम्ही आले आणि मीटर नुसतं लावून दिला, डिजिटल मीटर, आणि सर्व आमचे जे लोक आहे क्षेत्राचे खूप पीडित आहे, जनता खूप पीडित आहे या शासनाकडून। आपण बघू शकतो की अनेक आरोप जे आहेत ते राज्य सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्या भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी लावलेला आहे आणि हा आंदोलन बेमुदत साखळी उपोषण आहे। जेव्हापर्यंत यावर निर्णय होणार नाही, न्याय मिळणार नाही, तोपर्यंत हा आंदोलन असा सुरू राहणार असा आंदोलनकर्त्यांच्या वक्तव्य आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत एमडी इरफान, TV9 गडचिरोली।